मनचिंब पावसाळी या नव्या पर्वात तुमचं स्वागत आहे। तुम्ही पाहताय मनचिंब पावसाळी सीझन 2। एनर्जी मिळते पाऊस आला की मला असं वाटतं बरेच लोकांना डल वाटतं आणि काय पण मला असं मस्त वाटतं पाऊस आला की असं एक उत्साह येतो खूप काम करावं असं वाटतं मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो पण फिरायला जाणं इज अ व्हेरी कॉमन थिंग पण मला खूप काम करावं असं वाटतं या सीझनमध्ये हे 4 महिने खूप काम करावं असं वाटतं जे काही घडत नाही कारण खूप पाऊस असतो बाहेर काही कामं घडत नाही म्हणूनच बहुतेक काम करावं असं वाटत असेल नाही की बाहेर शूटिंग होत नाही म्हणून नाही शट अप आणि तू मला जाम कंटाळा येतो घरी बसून फक्त खायचं प्यायचं की काय करायचं म्हणजे तुला पावसात भिजायला आवडत नाही? नाही पावसात भिजायला आवडतं पण पावसात म्हणजे ऑफकोर्स भिजायला आवडतं पण काम करण्यासारखं अजिबात असं वाटत नाही की बाहेर जाऊन काम करावं पावसात फक्त आरामात उठायचं चहा प्यायचा कांदे भजी वगैरे असं सगळंच दिसतं बाकी काही नाही दिसत सो इट्स एन्जॉयमेंट म्हणजे आणि तुझ्यासाठी माझ्यासाठी पाऊस मी रिलेट असा करतो ते प्रेक्षकांना रिलेट करतो हां म्हणजे आपण जेव्हा फिल्म करतो तेव्हा वाट बघत असतो की फिल्म कंप्लीट होऊन दे त्याचं पोस्ट प्रोडक्शन होऊन दे मग ती लोकांसमोर जाणार आहे तर ती जी वाट असते ना ती मला स्वतःला असं ती उन्हाळ्यासारखी वाटते ती खडतर असते आपण पहिलं हे होणार आपलं कंप्लीट लोक येणार आणि पाऊस मी रिलेट करतो तो रिलीजसारखा रिलेट करतो म्हणजे आता कसं आपल्याला हवाहवंसं वातावरण पाहिजे ना की अरे पाऊस पडतोय आणि आपण जरा छान निसर्गाच्या सानिध्यात आहोत तशी आपली फिल्म आल्यानंतर खूप तुडुंब गर्दी आपल्या सिनेमागृहामध्ये झाली आहे आणि लोक भरभरून आपल्या फिल्मबद्दल बोलत आहे जसा भरभरून हा पाऊस पडतो मला असं कधी कधी असं वाटतं ना की प्लॅन केलं पाहिजे आपण की आपण शूटिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहे ना या सगळ्या उन्हाळ्यामध्ये संपून टाकायच्या आणि रिलीज आहेत ना हे सगळे पावसात ठेवायचे पण त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघ निसर्ग कसा असतो की जी गोष्ट आपण लोकांना दाखवतो ती खूप कलरफुल दिसली पाहिजे तर मग ते कलरफुल दिसण्यासाठी पावसाच्या नंतरचा जो एक सीझन आहे तो करेक्ट शूटिंगसाठी